हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा. निवडणूक कार्यक्रमावरती कोणतीही स्थगिती नाही. सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा आदेश. येत्या 21 जानेवारीला पुढील सुनावणी. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्य निवडणूक आयोग लागलं कामाला. 50% जास्त आरक्षण मर्यादा ओलांडणार नाही. राज्य निवडणूक आयोगाची माहिती. नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची मुदत वाढवली. 1 डिसेंबरच्या रात्री 10 वाजेपर्यंत उमेदवारांना करता येणार प्रचार. उमेदवारांना दिलासा. मुंबईतील 11 लाख दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेत्यांनी घेतली राज्य निवडणूक आयुक्तांची भेट. 7 दिवसात सर्व दुबार मतदार शोधणं कठीण. उद्या दुपारी मनपा आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची बैठक. शिवसेना भाजप युती बाळासाहेब आणि वाजपेयींच्या विचारधारेची ही युती कायम राहील. एकनाथ शिंदेंचा रवींद्र चव्हाणांना टोला. निवडणुकीत पैशांचा नुसता पाऊसच नाही तर अतिवृष्टी सुरू. मतांची बोली लावायचं बाकी राहिलंय. राज्यकर्त्यांचा सत्तेचा माज महाराष्ट्र पाहतोय. उद्धव ठाकरेंचा सरकारवरती घणाघात. कुंभमेळ्यामुळे नाशिकचं पालकमंत्रीपद अडवलंय का? हा तर हिंदुत्वाच्या नावावर चाललेला भ्रष्टाचार. तपोवनातील झाडं तोडू देणार नाही. उद्धव ठाकरेंनी सुनावलं. भास्कर जाधव यांना मातोश्रीवरून समत. चिपळूणमध्ये रमेश कदमांचा प्रचार केल्याने तणावाचं वातावरण. नांदेडमध्ये बाजार रस्त्यावरती विक्री करण्याला पालिकेचा विरोध. भाजीपाला विक्रेत्यांनी घातला गोंधळ. मुंबईतील कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडमध्ये भीषण आग. अग्निशमक दलाकडून आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. पहिल्या मोठ्या बातमीने आपण या बुलेटिनची सुरुवात करूया. राज्याच्या तिजोरीच्या चाव्यांवरून सत्ताधाऱ्यांमध्ये दावे प्रतिदावे सुरू झालेले आहेत. या सगळ्यावरती उद्धव ठाकरेंनी खोचक टोला लगावलाय. राज्यात सध्या सुरू असलेल्या नगरपालिका नगरपरिषद निवडणुकीत पैशांचा धूर निघतोय. यावरून उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना धारेवरती धरलाय. सत्तेचा माज या सर्व राज्यकर्त्यांच्या वक्तव्यातून वागणुकीतून पाहतोय असं म्हणत जोरदार हल्लाबोल ठाकरेंनी केलाय. या निवडणुकांमध्ये पैशाचा धूर निघताना दिसतोय. आज सुद्धा सामनाचा अग्रलेख आपण वाचला असाल, त्याच्यात देखील याचा उल्लेख केलेला आहे. पैशाचा वाटप किंवा पैशाचा पाऊस किंवा अतिवृष्टी ही भयानक पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आणि एक प्रकारचा सत्तेचा माज, सत्तेचा दर्प या सर्व राज्यकर्त्यांच्या वक्तव्यातून आणि त्यांच्या वागणुकीतून महाराष्ट्र पाहतो आहे. मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये जाऊन बसलो होतो. त्यांची सुखदुःख, सुख कसली म्हणा, दुःखच त्यांच्या वेदना व्यथा समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्यांना मी धीर दिला. त्याप्रमाणे एकही मंत्री शेतकऱ्यांमध्ये जाऊन बसत नाहीये, नागरिकांशी बोलत नाहीये. फक्त जिथे जात आहेत तिथे पैशाच्या थैल्या उघडल्या जात आहेत आणि मतं मागितली जात आहेत. हे चित्र फार भयानक आहे. अजित पवार जो फाइनेंस मिनिस्टर है उनको उप मुख्यमंत्री में नहीं मानता क्योंकि वो संवैधानिक पद है नहीं. अर्थमंत्री कहते हैं कि मेरे पास तिजोरी है. चंद्रकांत पाटिल कहते हैं कि तिजोरी वाला मालिक तो हमारे पास है. दूसरा दाढ़ी वाला वो तो खुजाते बैठा है दाढ़ी अपनी, तो उसके हाथ में क्या है वही उसको पता नहीं चल रहा है.
पैसे की इतनी मस्ती आज तक महाराष्ट्र ने कभी देखी नहीं थी। तो ये सब खेल चल रहा है और लोगों की जो व्यथा है वो समझने के लिए इनके पास समय नहीं है। दरम्यान नाशिकच्या तपोवन परिसरात साधुग्राम उभारण्यासाठी झाडतोडीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवरती आणि भाजपावरती सडकून टीका केली आहे। प्रभू रामचंद्र वास्तव्याची श्रद्धा असलेल्या तपोवन परिसराचा विनाश करण्याचा प्रकार सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। या तपोवनाने आपल्यापेक्षा जास्त कुंभमेळे अनुभवलेले असतील, पाहिलेले असतील आणि मुख्य म्हणजे या तपोवनामध्ये जे काही साधुग्राम म्हणून करण्यात येणार आहे त्या साधुग्राम करण्याला आमचा विरोध नाहीये, पण तपोवनात करण्यात येणार आहे त्याला मात्र आक्षेप आमचा आहे। याचं कारण ही झाडं कापली जाणार आहेत। मग प्रभू रामचंद्राच्या परस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी तुम्ही तिकडे आता साधुग्रामसाठी ही झाडं कापणार, तिकडे साधूंची व्यवस्था करणार, पण त्याच्यानंतर काय करणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आज देखील नाशिकचा पालकमंत्री नेमला का जात नाहीये हे एक कोडं आहे आणि त्या कोड्याचं उत्तर या कुंभमेळ्याच्या एकूण होणाऱ्या खर्चामध्ये आहे का हे एक आपल्याला शोधावं लागेल। अर्थात तो विषय वेगळा झाला, त्याच्यात आता मला जायचं नाहीये। मात्र या कुंभमेळ्याच्या निमित्ताने साधुग्राम म्हणून जे काही होणार आहे, जे गेल्या वेळेला झालं असेल ते नेमकं कुठे झालं होतं याची सुद्धा माहिती आपण सहज मिळवू शकतो। आता हे जे काही प्रदूषण आहे हे आरेची जी झाडं कापलेत त्याच्यामुळे नक्कीच वाढलेलं आहे आणि नियोजन शून्य विकासामुळे विकास जो म्हटला जातोय नियोजन शून्य, जिकडे काही नियोजनच नाहीये आणि कॉन्ट्रॅक्टरचा पूर्ण विकास करण्याचा जो काही एक आटापिटा चाललेला आहे त्याचंच हे प्रदूषण आहे। दरम्यान कुंभमेळ्यासंदर्भात उद्धव ठाकरे बोलत होते। कुंभमेळ्याच्या आयोजनावरून उद्धव ठाकरे कडाडलेले आहेत। नाशिकचं पालकमंत्रीपद कुंभमेळ्यामुळे अडकलंय का असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला। दरम्यान तपोवनमधील झाडं कापण्याला आमचा विरोध असल्याचं सुद्धा उद्धव ठाकरेंनी सांगितलेलं आहे। कुंभमेळ्याच्या आयोजनावरून उद्धव ठाकरे चांगलेच कडाडलेले बघायला मिळालं। भाजपचं हिंदुत्व हे थोतांड असल्याचा सुद्धा त्यांनी उल्लेख केलाय। उद्धव ठाकरेंची सरकारवरती टीका बघायला मिळते। तपोवनमध्ये झाडं कापू देणार नाही असा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे। त्याचप्रमाणे नाशिकचं पालकमंत्रीपद कुंभमेळ्यामुळे अडवलंय का असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केलाय। पर्यावरण प्रेमींनी या संदर्भामध्ये विरोध दर्शवलेला होता। तपोवनमधली झाडं कापू नका असं सांगितलेलं होतं। दरम्यान नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये साधुग्रामच्या उभारणीसाठी हजारो झाडं तोडली जाणार असल्याचा दावा करत पर्यावरण प्रेमींनी या वृक्षतोडीला विरोध केलेला आहे। या विरोधात आता उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मैदानात उडी घेत गेल्या कुंभमेळ्यासाठी जागा कुठे गेली असे अनेक सवाल करत वृक्षतोडीला विरोध केलेला आहे। मात्र उद्धव ठाकरे यांचं हे सगळे आरोप नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त मनीषा खत्री यांनी फेटाळून लावले। तपोवनमधली झाडं कापण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी विरोध केलेला होता आणि या संदर्भातच उद्धव ठाकरेंनी सुद्धा या वृक्षतोडीला विरोध केलेला आहे। वृक्षतोडीच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरे सुद्धा त्यांनी मैदानात उडी घेतलेली आहे। कुंभमेळ्यासाठी जागा कुठे गेली असे सवाल करत वृक्षतोडीला विरोध केलेला आहे। मात्र उद्धव ठाकरे यांचं हे सगळं आरोप जे आहेत ते नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांनी फेटाळून लावलेले आहेत। गेल्या कुंभमेळ्याची जागा कुठे गेलेली नाही असं आयुक्त म्हणतायत। सुचवलेली पर्यायी जागा रामकुंडापासून दूर आहे असं सुद्धा उत्तर आयुक्तांनी दिलेलं आहे। आपल्यासोबत नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री मॅडम आहेत। मॅडम, थेट प्रश्न असाच आहे, उद्धव ठाकरेंनी असं म्हटलेलं आहे की गेल्या वेळी ज्या जागेवरती कुंभमेळा झालेला होता ती जागा कुठं आहे? नेमकी हीच ती जागा आहे जिथे गेल्या वेळे कुंभमेळा झाला होता आणि सगळे मोठे आखाडे जे होते ते इथेच बसले होते। म्हणजे ह्या जागेवरतीच ती झाडं तयार झाली आहे आणि त्यामुळे ही अडचण येते।
हे झाडे नाही आहे, फक्त झुडपे तयार झाले आहे आणि आपण झुडप्यावरच आता म्हणजे बोलणार किंवा काही करणार. झाडाला तर आपण हात पण लावत नाही, असं थोडी चुकीची माहिती बाहेर पसरली आहे. तर ते आपल्या माध्यमातून मला पण हेच सांगायचे होतं की जे जुने मोठे झाड आहे, आंब्याचे, चिंचाचे, वड, पिंपळ, त्याला हात लावणार नाही. फक्त जे झुडपे मागचे 5-7 वर्षात आले आहे आणि ते गुगल फोटोजमध्ये लोक एव्हिडन्स म्हणून पण पाहू शकतात. 2016-17चा जर गुगल फोटो पाहिला तर तिथे काहीच नव्हता. आज तिथे फक्त झुडपे आणि खूप पॅरासायटिक फॉरेन विदेशी प्रजाती आली आहे. फक्त त्याच्यावरच आता आपण म्हणजे काही डिसिजन घेणार आहेत. त्यामध्ये असे म्हटलं की ती जी झाडं तुम्ही काढणार आहात, ती जी झाडं त्याच्यामध्ये अनेक झाडं जी आहेत ती वनस्पतीची झाडं आहे असंही ते म्हणत आहेत. त्यामुळे त्याला विरोध केला जातोय. आहे का तिथे वनस्पतीची झाडं आहे का काही अशी तोडली जाते? म्हणजे तिथे ते सगळी विदेशी व्हरायटीचे जे झाड आहे ना, आम्ही त्याच्यावरच म्हणजे आम्हाला ते म्हणजे जर काढावं लागले तर तेच काढणार. कारण की तिथे सुबाबुला आहे, काशीद आहे, रेन ट्री आहे, असे प्रकारचे झाड जे आपल्या बायोडायव्हर्सिटीला नेगेटिव्ह इम्पॅक्ट देतो. आपण फक्त त्याच्यावरच काही म्हणजे काढण्याचा पुढे निर्णय घेणार आहेत. गेल्या वेळी कुंभमेळा झाला त्यावेळेला ती झाडं होते का तिथे नेमकी काय आता जे तिथं तपोवन दिसतंय, झाडं दिसत आहे, तिथे नेमकी काय परिस्थिती होती? तिथे त्यापूर्वी काही आखाडे होते का? तीच ती जागा आहे का? गेल्या वेळी जे झाडे होते सिंहस्थाला ते यावेळी पण राहणार आणि पुढच्या सिंहस्थाला पण राहणार आणि आपली पूर्ण आयुष्यात ते झाड तिथेच राहणार. हा तर एकदम स्पष्ट मला सर्वांना सांगायचे आहे. आणि जे साधू संत होते, जे आखाडे होते ते त्याच ठिकाणी होते आणि जिथे साधू संत आणि आखाडे होते तिथे असे हे प्रकारचे काही झुडपे वगैरे काहीच नव्हते. मग आम्ही तिथेच आता साईट क्लिनिंग थोडी करणार आहेत. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. येत्या 2 डिसेंबरला नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी राज्यामध्ये मतदान पार पडणार आहे. मात्र ही तारीख आणखीन एका कारणामुळे चर्चेत आली आहे. 2 डिसेंबरपर्यंत आम्हाला महायुती टिकवायची असं सूचक विधान भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी केल्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. रवींद्र चव्हाणांच्या विधानाचे विविध अर्थ आता काढले जाऊ लागले. दरम्यान खासदार श्रीकांत शिंदे यांनी या संदर्भात दिलेल्या प्रतिक्रियेमुळे सुद्धा चर्चांना आणखीनच उधाण आलेलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत फोडाफोडीच्या मुद्द्यावरून राजकारण तापलंय आणि त्यामध्ये कोकणातील निलेश राणेंनी भाजपाकडून पैसे वाटप केलं जात असल्याच्या आरोपांमुळे या संघर्षाला आणखीनच धार आल्याचं बोललं जात आहे. यामध्ये चव्हाणांच्या विधानामुळे 2 डिसेंबर नंतर महायुतीमध्ये नेमकं काय होणार यावरून अनेक तर्क लढवले जात आहेत. तुमचा भाऊ मालवणमध्ये लक्ष ठेवून सगळ्या रिपोर्टिंग करतोय असं निलेश राणे म्हणतायत. चव्हाण साहेब एक मिनिट थांबा जरा, एक मिनिट. 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे. 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे. माहिती ना ते काय बोलले रवींद्र चव्हाण. मग त्यांना विचारा, त्यांना पुढे पण टिकवायचे का? माहिती ना ते काय बोलले रवींद्र चव्हाण. मग त्यांना विचारा, त्यांना पुढे पण टिकवायचे का? दरम्यान आमची भाजपासोबतची युती कायम राहणार असं विधान एकनाथ शिंदेंनी केलं आहे. बघा, ही युती बाळासाहेबांनी, अटल बिहारी वाजपेयी, अडवाणी साहेबांनी विचारधारेवर युती झालेली आणि आता आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली हे एनडीएचं सरकार सुरू आहे. त्यामुळे ही आमची युती फार पूर्वीपासून एक विचारधारेवर युती झालेली आहे आणि ही युती कायम राहते. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती सर्वच राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांचे ॲस्पिरेशन्स हे निवडणूक लढवण्यावर असतात. त्यातून ग्राउंड लेवलला काही वाद होत असतात, काही मतभेद होत असतात. त्याच्यातून क्षणिक म्हणजे मोमेंटरी अशा प्रकारची काही विधानं काही लोक करत असतात आणि त्यामुळे मला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संपल्यानंतर हा पूर्ण विषय जो आहे तो संपेल. महायुती ही एकसंध आहे. तर उद्धव ठाकरेंनी चव्हाणांनी केलेल्या वक्तव्यावरती 2 शब्दांमध्ये उत्तर दिलंय. 2 दिसंबर तक हमें युति कायम रखनी है, उसके बाद हम जवाब देंगे. क्या मतलब यूज एंड थ्रो? अभी वो थ्रो करेंगे तो कितने दूर तक जाएगा पता नहीं. पुढे जाऊया. पुढची महत्त्वाची बातमी अशी की रामराजे नाईक निंबाळकर शिवसेनेच्या मंचावरती हजर झालेले आहेत. मुलगा अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांच्या प्रचार सभेला रामराजे निंबाळकर शिवसेनेच्या मंचावरती आलेले आहेत. फलटण नगरपालिका निवडणूक शिवसेनेची प्रचार सभा आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पार पडते. नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिकेत राजे निंबाळकर आणि उमेदवारांसाठी प्रचार सभा होते.
आमचे प्रतिनिधी सचिन जाधव या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देत आहेत. सचिन, रामराजे नाईक निंबाळकर शिवसेनेच्या मंचावरती हजर दिसलेले आहेत. अगदी बरोबर आहे. खरं पाहायला गेलं तर रामराजे हे राष्ट्रवादीचे नेते आहेत. मात्र काही गेल्या दिवसांपासून फलटण मधलं राजकीय वातावरण पाहता त्यांनी त्यांच्या स्वतःचा मुलगा जो आहे अनिकेत राजे निंबाळकर यांना शिवसेनेत प्रवेश करून या फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी रणांगणात उतरवलं आणि नगराध्यक्ष पदाची निवडणूक अनिकेत राजे नाईक निंबाळकर लढतायत. आज फलटणमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होती. या सभेला रामराजे नाईक निंबाळकर येणार का हा प्रश्न फलटणकरांसमोर होता. मात्र रामराजे नाईक निंबाळकर शिवसेनेच्या मंचावर चक्क या ठिकाणी हजर झालेले आहेत. यामुळं फलटणकरांच्या भुवया उंचवलेल्या आहेत. खरं पाहायला गेलं तर रामराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादीचे नेते आहेत. मग असं असताना ते मुलासाठी स्वतःच्या धावून या ठिकाणी आल्याचं एकूणच चित्र पाहायला मिळत आहे. प्रचारामध्ये आघाडी कशी घ्यायची याच्यासाठी त्याचे प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि यामुळं फलटणकरांच्या नजरा आणि सातारकरांच्या नजरा ज्या आजच्या सभेकडे होत्या, रामराजे निंबाळकर या स्टेजवर येणार का, तर ते आलेले आहेत. आता राष्ट्रवादीची प्रतिक्रिया काय येते किंवा अजित पवारांची प्रतिक्रिया याच्यावर काय येते हे आपल्याला पाहावं लागणार आहे. निश्चित सचिन, यावरती राजकीय प्रतिक्रिया काय उमटतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद या माहितीसाठी. पुढे जाऊया. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या दिलखुलास अंदाजासाठी ओळखले जातात. निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये मंचरमध्ये अजित पवारांची सभा पार पडली आणि या सभेमध्ये त्यांचा बेधडक अंदाज पाहायला मिळाला. विविध मुद्द्यांवरती त्यांनी आपल्या खास शैलीमध्ये तुफान फटकेबाजी केली आणि यावेळेला कार्यकर्त्यांसह लोकांमध्ये सुद्धा एकच हशा पिकला. कामाची वेगळी सभा, माझ्या कामाचं नको सांगू, लोकांना माहिती आपल्या बस 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 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोनिकाताई, सुनील बानखेले, पूर्वीच्या बेंडे या तुमचा उमेदवार फार फायदेशीर आहे. बेंडे माहेर पण आमच्या मोनिकाताईचं इथंच आहे आणि सासर पण इथंच आहे. बरोबर आहे ना? लव्ह मॅरेज आहे का काय? नाही, सासर आणि माहेर दोन्ही असलं की जरा शंकेला जागा उरते. पण हरकत नाही, काही वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. अरे सांगितलं ना 135 पाणी पुरवठा योजना 135 कोटी सांगितलं. यांनी सांगितलं पाणी पुरवठा योजना 136 कोटीची आहे. 35 चुकलं, 136 कोटी. त्याच्या संदर्भामध्ये आता मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री या दोघांचाही पाठिंबा असेल तर 136 ची योजना मंजूर करायला वेळ किती लागणार आहे? मी एवढंच म्हणलंय. नाहीतर पुन्हा अजित पवारांनी प्रलोभन दाखवलं. विकासाच्या करता मदत करणं, त्याच्याच करता जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे.